नमस्कार, आपले स्वीट होम फन चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण दीप अमावस्या हा सण कधी येतो आणि दीप अमावस्याला कशाची पूजा करतात, कोणाला ओवाळतात व ही पूजा कशी करावी, तसेच तिचे फळ काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आषाढी अमावस्येस दीप अमावस्या म्हणतात। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधी पूजा करण्याचा हा सण आहे। या दिवशी सकाळीच घरातील दिवे, समया, निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात। दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते। पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेलवात प्रज्वलित करून ही पूजा केली जाते। काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याची पूजा केली जाते। हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते। अनेक ठिकाणी कणकेचे, उकडीचे गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवितात। सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते। अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती म्हणून ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते। लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं, म्हणून त्यांना ओवाळण्याची ही प्रथा आहे। हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचे स्थान आहे। घरातील एडापेडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा, या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते। काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणाही करतात। या दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखविण्यास पितृ प्रसन्न होतात असं मानलं जातं। गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारचा दोष व पापांपासून मुक्त केले जाते। या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते। या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते। या दिवशी झाड लावून ग्रह दोष शांत होतो असेही सांगितलं जातं। या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं। या दिवशी गंगा स्नान किंवा देणगी देण्यालाही फार महत्त्व असतं।